नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत स्वागत आहे. आज रंगपंचमी, त्यानिमित्त तुम्हाला रंगमय शुभेच्छा. आज मी एक दिवा मैरप शिकवणार आहे. त्यासाठी आपण हे 10 कलरचे मोती घेतले आहेत. तर तुम्ही हे 3 कलर किंवा 4 कलरमध्ये पण करू शकता. पण आज रंगपंचमी असल्यामुळे एवढ्या मी रंगांचा वापर करून ते फूल तुम्हाला शिकवणार आहे. आणि आउटलाईनसाठी मी इथे व्हाईट कलर वापरला आहे. 30 नंबरचा तंगूस आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर आपण हे फूल करायला सुरुवात करूया. मी इथे 10 कलरचे मोती वापरले आहेत. तर त्याचे मी 21 मोती काढून घेतले आहेत. काय होतं, कधी कधी आपल्याकडे जुने मोती असतात, नवीन कलर आणायला गेलो बाजारात तर सेम कलर भेटत नाही. तर अशा वेळेस ही कलाकृती आपण करू शकतो. मी आउटलाईनसाठी इथे पांढऱ्या कलरचा वापर केला आहे. मध्ये बेस करण्यासाठी 6 नंबरचा मोती वापरला आहे. हा ऑप्शनल आहे 6 नंबरचा, तुम्ही 5 नंबरमध्ये पण करू शकता. आणि ही 3 कलरमध्ये केली तर तुम्ही आत डार्क बेस वापरू शकता. आतील गोल करण्यासाठी मी इथे 6 नंबरचे 20 मोती घालून घेणार आहे आणि एक गोल पूर्ण करणार आहे. मी 6 नंबरचे घेतले, तुम्ही 5 नंबरचे पण घेऊ शकता, तुमच्याकडे जर 6 नंबरचे नसतील तर. मी आधी वायरला गाठ मारलेली नव्हती. आता आधीचं टोक आणि सुईचा भाग असं वायर एकमेकांना गाठ मारून घेणार आहे. 3-4 गाठी मारून वायर पक्क करायचं आहे आणि 3-4 मोत्यातून सुई बाहेर फिरवून घ्यायची आहे, म्हणजे जी गाठ आहे ती आतमध्ये ओढल्या जाईल. हे बघा, मी 3-4 मोत्यातून सुई बाहेरच्या दिशेने काढून घेत आहे व दोरा थोडा ओढते आहे, म्हणजे आपण जी गाठ मारली आहे ती मोत्यामध्ये फिक्स होऊन जाते. हे बघा, पूर्ण राऊंडमध्ये ती फिक्स झाली. आता इथे आपल्याला आउटलाईनसाठी मी पांढरा कलर घेतला आहे, तर त्याचे 2 मोती पांढऱ्या कलरचे घ्यायचे आहेत. दोन पांढऱ्या कलरचे मोती आणि एक पिंक कलरचा मोती, असे 3 मोती मी सुईमध्ये घेतले आहे. आता वायर आपल्या ह्या 2 मोत्यांमधनं निघाला आहे, त्याचा पुढचा एक मोती आपल्याला सोडून द्यायचा आहे. हे बघा, वायर ह्या 2 मोत्यातनं निघाला आहे, म्हणजे तो ज्या मोत्याच्या पुढे निघाला आहे वायर, म्हणजे तो तिथून आपण वायर काढले असं समजायचं. आणि पुढचा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. मध्ये 1चा गॅप द्यायचा आहे. तिथे एक छोटा चौकोन तयार झाल्यासारखं तुम्हाला दिसेल बघा. हे बघा, एक छोटा चौकोन झालेला दिसतो आपल्याला. मध्ये आपण सोडलेला मोती हा आहे. आता परत आउटलाईनसाठी 2 पांढऱ्या कलरचे मोती. आता तुम्ही तुमच्या आवडीने इथे कलर जे घेतले आहेत ते घ्यायचे आहेत. मी इथे राणी कलर घेतला आहे, तर तो राणी कलरचा एक मोती घ्यायचा आहे. असे मी 3 मोती सुईमध्ये घातलेत. आता सुई आपली ह्या मोत्यातनं निघाली आहे. हे बघा, त्याचा पुढचा एक मोती सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता परत सुईमध्ये 2 पांढरे मोती. आता एक आकाशी कलरचा मोती घालायचा आहे. तुम्ही इथे ब्लॅक कलरची, ब्राऊन कलरची, रेड कलरची
अशी बॉर्डर घेऊ शकता. मी इथे व्हाईट कलरची घेतलेली आहे. दोन पांढऱ्यानंतर मी एक ब्ल्यू कलर घेतला आहे. असे तीन मोती घेतले आहेत. पुढचा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. हे डिझाईन करायला खूप सोपं आहे, पटकन होणार आहे. आता परत बघा, मी सुईमध्ये पांढरे मोती घातले 2 आणि नंतर एक व्हायलेट कलरचा मोती आहे तो घातला आहे. परत पुढचा एक मोती सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आउटलाईनसाठी परत 2 पांढरे मोती, एक डार्क जांभळ्या कलरचा मोती, परत एकचा गॅप द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत 2 पांढऱ्या कलरचे मोती, एक पिवळा घेऊन पुढचं करणार आहे. तसंच मी करत जाऊन शेवट कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगते. आता हे बघा, शेवटच्या ठिकाणी मी आली आहे. सुई मी काढून घेतली आहे बाहेर. आता मी सुईमध्ये 2 पांढरे आणि एक हिरवा मोती घातला आहे. मध्ये एक मोती देऊन आपण ज्या मोत्यातनं सुरुवात केली होती आधी त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, असं एक फूल आपलं तयार झालं. आता जो वरची पाकळी करताना काय करायचं आहे, हे खालचे जे 2 पांढरे आहेत त्याच्यातला दोन्ही पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर आधी काढून घ्यायची आहे. हे बघा, आता प्रत्येक पाकळीत आपल्याला कलरचा एक मोती वाढवत जायचा आहे. आता मी सुईमध्ये आधी पांढरे 2 मोती घालणार आहे आणि नंतर 2 बेबी पिंक कलरचे मोती घालणार आहे. मी इथे बेबी पिंक घातला आहे म्हणून तो कलर घेते. तुम्ही दुसरा जो घेतला आहे तो घालू शकता कलर. आता हे बघा, आपल्याला टोकावरच्या पाकळीतल्या टोकावरचा जो मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. म्हणजे कलरच्या आधी जो पांढरा मोती आहे, त्यातनं सुई आपल्याला फक्त त्याच एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे असं दिसेल. 2 पांढरे मोती आणि 2 गुलाबी मोती घातले. तसेच आता 2 पांढरे मोती आणि पुढचे 2 राणी कलरचे मोती, असे 4 मोती मी वायरमध्ये ओवून घेतले आहेत. आता हे बघा, निळ्याच्या बाजूला जो पहिला पांढरा मोती दिसतो आहे, असा एक चौकोन जो दिसतोय, चौकोनातला वरचा जो मधला पांढरा मोती आहे निळ्याच्या बाजूचा, त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत 2 पांढरे मोती आणि 2 निळे मोती, असे 4 मोती घालायचे. परत त्या रंगाच्या आधीचा जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत आता 2 पांढरे मोती आणि 2 व्हायलेट कलरचे मोती, असे 4 मोती घालणार आहे. आणि रंगाच्या आधी जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता हे असंच पूर्ण करत जायचं आहे. एकच्या ऐवजी 2 मोती रंगाचे घालायचे. प्रत्येक लाईनीत आता एक आपला मोती वाढत जाणार आहे. असंच मी आता शेवटपर्यंत पूर्ण करून घेते आणि शेवटी कसं जोडायचे ते तुम्हाला सांगते.
हे बघा, पाकळी जोडताना आता वरतून तिसरा मोती जो येईल पांढऱ्या कलरचा, 1 2 3, त्याच्यातनं सुईवरच्या तिन्ही मोत्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे. हे बघा, खालच्या पिंकजवळ जो होता पहिला त्यातनं सुई आणि वरचे जे 2 घातलेले होते बॉर्डरचे त्यातनं 2, अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि ती पाकळी जोडायची. आता तिसरी पाकळी सुरुवात करताना आपण कलरचा 1 मोती वाढवणार आहोत. हे जरा ओबडधोबड दिसतं, तर हाताने ना थोडं प्रेस करत राहायचं. जेव्हा ही मोठी होईल रांगोळी किंवा हे फूल, तेव्हा ते बरोबर प्रेस होणार, पण करताना थोडंसं हाताने प्रेस करत राहायचं आहे. आता परत 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि आता रंगीत 1 झाला आहे, नंतर 2 झालेत, तर आता आपल्याला 3 मोती घालायचे. एक एक संख्या वाढवत जायची आहे. तर गुलाबी मी आता 3 मोती घालणार आहे, म्हणजे एकूण मी 5 मोती घातलेत. 2 पांढरे आणि 3 कलरचे. आता हे बघा, खालून मोजायचं तुमच्या लक्षात राहणार नाही, तर वरतून तिसरा जो मोती आहे, म्हणजे आधीच्या लाईनीतला कलरच्या मोत्याच्या जवळचा जो मोती आहे तो मोती, वरतून तिसरा मोती आपण सुरुवातीला मोजला होता, पण आता कलरच्या आधी जो मोती आहे त्याच्या बाजूच्या मोत्यातनं सुई फिरवत राहायची. फक्त जोडताना आपल्याला शेवट करताना जो आहे तो थोडासा काळजीपूर्वक करायचा आहे. आता परत मी 2 पांढरे मोती घेतलेत आणि 3 राणी कलरचे मोती, असे 5 मोती घेतले आहेत. हे बघा, आता कलरच्या आधी जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि 3 निळ्या कलरचे मोती, असे 5 मोती घ्यायचे. आता बघा, कलरच्या आधी जो पांढरा आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. असं मी पूर्ण करून घेते आणि शेवटी परत कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, जोडताना कलरच्या मोत्यानंतर जे व्हाईट मोती आहे तो एक म्हणजे त्याच्या मधून मोजून खालचा तिसरा जो मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे फक्त पाकळी जोडताना करायचं आहे आपल्याला, कारण खालचे मोत्यांची सिक्वेन्स आपल्याला लक्षात नाही राहणार. म्हणून काय करायचं आहे, वरतून तिसरा मोती पकडायचा आहे आणि त्यातनं सुई खालच्या दिशेने खालून वरती काढायची. आता आपल्याला इथे संख्या वाढवत जायची. 3, नंतर 4, मग 5, मग 6, अशा पाकळ्या, अशी आउटलाईन वाढत जाणार आहेत. आता 2 पांढरे मोती घेणार आहे आणि 4 बेबी पिंक कलरचे मोती घालणार आहे. असे एकूण 6 मोती घालायचे. मधली पाकळी करताना खूप सोपं आहे बघा. आता लक्षात ठेवायचं की कलरच्या आधी जो पांढरा मोती आहे त्यातनं फक्त आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत 2 मोती पांढऱ्या कलरचे आणि 4 राणी कलरचे, असे 6 मोती घालायचे. नंतर निळ्याच्या आधी जो पांढरा आहे, हे बघा, निळ्या 3 नंतर पांढरा जो आहे त्यातनं सुई बाहेर काढायची. परत 2 पांढरे आणि 4 निळ्या कलरचे.
अशी 6 मोती घातले. आता रंगाच्या आधी जो पांढरा कलर आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. तर आता मी असं हे पूर्ण करून घेते आणि शेवट परत कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. हे बघा, जोडताना सेम पद्धतीनेच जोडायचं आहे. कलरच्या आधी जो पांढरा आहे तर तो पकडून 1 2 3 मोत्यांमधनं सुई काढून घ्यायची आणि ती पाकळी जोडायची. पण माझं काय झालं आहे की आधीच्या लाईनीत 4च्या सिक्वेन्समध्ये 3च मोती घातल्यामुळे मी थोडंसं पाकळी चुकली. तर मी ती उसवून घेते आणि नंतर तुम्हाला पूर्ण कसं करायचं ते सांगते. माझी 4थ्याची लाईन ओळ चुकली होती म्हणून मी ती उसवली व त्याच्यानंतर ह्या 2 लाईनी पुढे वाढवून घेतल्यात. एक 5 घेतलं आहे आणि नंतर 6वा घेतला आहे. तर 6व्याचा माझा शेवट चालू आहे बघा. म्हणजे 6 कलरचे मोती आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती. आता ही पाकळी आपल्याला जोडायची आहे. तर वरतून पांढरा जो आहे म्हणजे रंगानंतर जो पांढरा आहे त्याच्या खाली 1 2 3 मोती घ्यायचे आहेत मोजून. त्या 3ऱ्या मोत्यातून आणि वरच्या 2 मोत्यातनं अशा 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पाकळी जोडताना ह्या 3 मोत्यांचा वापर करायचा आहे आणि मधल्या वेळेस फक्त रंगाच्या आधीचा जो पांढरा आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. आता याला मला आउटलाईन करायची आहे. तर आउटलाईन केल्यावर आपली ही कलाकृती खूप उठून दिसते. तुम्हाला जर असं मोकळं ठेवायचं असेल तर तुम्ही असंही मोकळं ठेवू शकता. मला आउटलाईन करायची आहे. तर आउटलाईनसाठी मी आता एक मोती ह्या मोत्यांपेक्षा एक मोती जास्ती घालणार आहे. एक मोती नाही, सॉरी, 2 मोती एक्स्ट्रा घालणार आहे. म्हणजे 6च्या ऐवजी मी आता 8 मोती घालणार आहे. पण मी 8 व्हाईट कलरचे मोती घालणार आहे आणि 2 आपले आउटलाईनसाठीचे. असे एकूण मी 10 मोती घालणार आहे. हे बघा, 10 मोती घातलेत. आता हे राणी कलरच्या आधी जो पांढरा कलर आहे त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. एक मोती आपण फक्त एक्स्ट्रा घेतला आहे. तुम्ही 1च्या ऐवजी अजून एखादा मोती एक्स्ट्रा घेऊ शकता. म्हणजे वरती थोडासा गोलाकार शेप येतो. आता मी परत 10 मोती व्हाईट कलरचे घालते आहे. कोणताही डिझाईनला जर बॉर्डर केली तर ती डिझाईन खूप उठून दिसते. आता हे बघा, परत मी 10 मोती घातले. आता कलरच्या आधी जो पांढरा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. मधल्या पाकळ्या करताना लक्षात ठेवायचे की फक्त कलरच्या आधी जो पांढरा कलर येणार आहे त्यातनंच आपल्याला सुई बाहेर काढत राहायची आहे. आता परत 10 मोती पांढऱ्या कलरचे. आता व्हायलेट कलरच्या आधी जो पांढरा कलर आहे त्यातनं सुई बाहेर काढणार आहे. रांगोळी असो किंवा पेंटिंग असो, आउटलाईन केल्यावर कसं चित्र उठून दिसतं त्याचप्रमाणे ह्या रांगोळीचं आहे. आपण आउटलाईन केली तर ही रांगोळी बघा किती छान दिसते. तर परत 10 मोती घालून हे जांभळ्याच्या आधी जो पांढरा कलरचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. असंच आता हे कंटिन्यू करत जायचं आहे आपल्याला. बघा, सुईमध्ये मी पांढरे 10 मोती ओवून घेत आहे. आता आपण शेवटची पाकळी करत आहोत. हे बघ, आता ही जोडताना आपण काय केलं आहे, खाली 6 मोती तर त्याच्याऐवजी आपण 8 मोती घातलेत. म्हणजे 2 मोती एक्स्ट्रा घातलेत आणि आउटलाईनचे 2 वेगळे. तर पहिले 8 सोडून द्यायचे आणि नंतरच्या 2 आउटलाईनचे पकडायचे. ते धरून खालच्या 3ऱ्या मोत्यातनं सुई काढायची. 3ऱ्या मोत्यातून आणि वरच्या आउटलाईनच्या 2 मोत्यातनं. खाली जसं करत होतो तसंच ह्या पाकळीचा शेवट करायचा आहे. हे बघा, आपलं छानसं असं फूल तयार झालं. आता ही सुई पूर्ण अशी इकडे फिरवून गाठ मारून घ्यायची आहे. आतल्या दिशेने पण
खाली सुई फिरवत नेऊन गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर एक 3-4 मोत्यातनं परत सुई खालच्या दिशेने फिरवून घ्यायची आहे. हे वायर आता कट करायचं आहे. आपलं छानसं असं फूल तयार झालं किंवा निरंजन महिरप तयार झाली. तुम्ही हे असं 2 रंगात पण करू शकता किंवा साईज छोटी करून हे एकमेकांना जोडून वॉल हँगिंग पण करू शकता. हे जर फूल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.